सिनेमा आणि प्रेमकथा यांचं नातं अगदी जुनं आहे. पण काही प्रेमकथा अशा असतात ज्या पडद्यावर नव्हे तर प्रत्यक्ष आयुष्यात घडतात आणि त्या इतक्या नाट्यमय असतात की कोणत्याही सिनेमाला मागे टाकू शकतात. अशीच एका प्रसिद्ध अभिनेत्रीची कहाणी, जिने आपल्या अभिनयाने लाखोंची मने जिंकली, पण तिच्या लव्ह स्टोरीनेही तितकाच धक्का दिला. ही कहाणी आहे कन्नड चित्रपट सृष्टीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक असलेली राधिका कुमारस्वामीची. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी चित्रपट सृष्टीत पदार्पण करणारी ही अभिनेत्री तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने चमकली. पण तिला खरी ओळख मिळाली ती तिच्या प्रेम कहाणीमुळे. एक नाही तर दोन. आणि विशेष म्हणजे या दोन्ही लग्नांमुळे तिच्या आयुष्यात मोठे चढउतार आले. कमी वयातच राधिका एका बिझनेसमॅनच्या प्रेमात पडली. त्याचं नाव होतं रतन कुमार. घरच्यांना हे नातं मंजूर नव्हतं, पण प्रेमाच्या जोरावर तिने सर्व अडथळे पार करून पळून जाऊन लग्न केलं. पण हे नातं फार काळ टिकलं नाही. रतन कुमारनेच तिच्या वडिलांविरोधात तक्रार केली की त्यांनी राधिकाला जबरदस्ती वेगळं केलं. दुसरीकडे राधिकाच्या कुटुंबाने रतनवर मुलीला पळून नेण्याचे आरोप केले. या नात्यातला संघर्ष सुरू असतानाच अचानक रतन कुमारचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. राधिका एकटी पडली. तिचं करिअर वाचवण्यासाठी तिने स्वतःला सिनेमांमध्ये झोकून दिलं. पण नियतीने तिच्यासाठी वेगळंच काहीतरी ठरवलेलं होतं. राधिकाच्या आयुष्यात पुन्हा प्रेम आलं, पण यावेळी ती एका मोठ्या नेत्याच्या प्रेमात पडली. ते होते HD कुमारस्वामी, कर्नाटकचे भविष्यातील मुख्यमंत्री. विशेष म्हणजे ते राधिकाच्या वयाच्या तब्बल 27 वर्षांनी मोठे होते. त्यांच्यातील नातं काही वर्ष गुपित राहिलं. 4 वर्षानंतर त्यांच्या लग्नाची बातमी बाहेर आली आणि राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. कुमारस्वामी यांचं देखील हे दुसरं लग्न होतं. यामुळे यावर मोठी चर्चा झाली. राधिकाच्या वडिलांना याचा जबरदस्त धक्का बसला. पण या सर्व वादळानंतरही राधिका आणि कुमारस्वामी यांनी त्यांचे कुटुंब सावरले. आज राधिका केवळ एक अभिनेत्री नाही तर 124 कोटीची मालकीण आहे. त्यांना एक मुलगीही आहे आणि ते दोघं सुखी संसार करत आहेत.